महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं आणि चर्चेत असलेलं नाव रोहित पवार यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेचा, वक्तव्यांचा आणि घडामोडींचा सखोल आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी संबंधित असलेले रोहित पवार हे राज्यातील तरुण आणि स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अलीकडील काळात घडलेल्या काही गंभीर घटनांमुळे ते पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आले आहेत. विशेषतः अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघात प्रकरणानंतर रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेनंतर राज्यात शोककळा पसरली होती. अनेक राजकीय नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या. मात्र या दुःखद प्रसंगानंतर रोहित पवार यांनी केवळ भावनिक प्रतिक्रिया देऊन थांबणं पसंत केलं नाही, तर त्यांनी या घटनेमागील कारणांवर प्रश्न उपस्थित केले. अपघात नेमका कसा झाला? तांत्रिक बिघाड होता का? हवामान कारणीभूत होतं का? की काही वेगळं कारण होतं? या सर्व मुद्द्यांवर त्यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र लिहून या प्रकरणाची वेळबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यांनी नमूद केलं की अशा प्रकारच्या घटनांमध्ये पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असते, कारण जनतेमध्ये निर्माण होणाऱ्या शंकांना उत्तर देणं सरकारची जबाबदारी असते. या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांनी FIR नोंदवण्याबाबतही ठाम भूमिका घेतली. संबंधित विमान कंपनी आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काही प्रभावशाली व्यक्ती सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा सूचक आरोपही त्यांनी केला. या विधानामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं. दरम्यान पक्षांतर्गत घडामोडींचाही वेग वाढला. काही वरिष्ठ नेत्यांनी परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत दबाव टाकण्यात आल्याची चर्चा त्यांनी सार्वजनिकरित्या मांडली. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. रोहित पवार यांनी मात्र आपल्या भूमिकेत सातत्य ठेवलं. त्यांनी सांगितलं की हा विषय केवळ राजकीय नाही, तर एका कुटुंबावर आलेलं दुःख आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं की सत्य समोर येणं आवश्यक आहे. भावनिकता आणि जबाबदारी यांचं संतुलन राखत त्यांनी आपली भूमिका मांडली. राजकीय विश्लेषकांच्या मते ही घटना रोहित पवार यांच्या राजकीय प्रवासातील एक निर्णायक टप्पा ठरू शकते. तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यामागे केवळ विरोधासाठी विरोध नसून स्पष्ट भूमिकेची झलक दिसते. राज्यातील राजकीय समीकरणे आधीच गुंतागुंतीची आहेत. सत्तांतर, पक्षांतर्गत फूट, गटबाजी आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी यामुळे वातावरण आधीच तापलेलं होतं. अशावेळी या अपघात प्रकरणामुळे राजकारणाला वेगळंच वळण मिळालं. रोहित पवार यांनी चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणेकडून तपास व्हावा अशी मागणी केली. राज्यस्तरीय तपासापेक्षा व्यापक चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली. या सर्व घडामोडींमुळे सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा सुरू झाली. समर्थकांनी त्यांच्या धाडसी भूमिकेचं स्वागत केलं, तर विरोधकांनी त्यांच्यावर राजकारणाचा आरोप केला. मात्र त्यांनी आपल्या प्रत्येक वक्तव्यात एकच मुद्दा अधोरेखित केला: सत्य बाहेर आलंच पाहिजे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातही या विषयावर चर्चा रंगली. अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी संयम राखण्याचं आवाहन केलं, पण चौकशीच्या मागणीत कोणतीही तडजोड केली नाही. राजकीय इतिहास पाहिला तर महाराष्ट्रात अशा घटनांनंतर सत्ता समीकरणांमध्ये बदल झालेले दिसतात. त्यामुळे या प्रकरणाचे दूरगामी परिणाम काय होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित पवार यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करू शकते असं विश्लेषकांचं मत आहे. याच काळात त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावरही भर दिला. जिल्हा पातळीवर बैठकांचे आयोजन, कार्यकर्त्यांशी संवाद आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू ठेवला. त्यामुळे ते केवळ एका मुद्द्यावर मर्यादित न राहता व्यापक राजकीय भूमिका मांडताना दिसले. राज्याच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची गरज अधोरेखित केली जाते. रोहित पवार यांची शैली थेट, स्पष्ट आणि प्रश्न विचारणारी ही तरुण मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. त्यांच्या भाषणांमध्ये भावनिक अपील असलं तरी त्यामध्ये आकडेवारी, तथ्ये आणि प्रशासकीय मुद्द्यांचाही उल्लेख असतो. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चौकशी समितीची रचना, तपासाचा अहवाल आणि सरकारची भूमिका या सर्व गोष्टींवर राजकीय वातावरण ठरेल. रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा पुढे नेला आहे त्यावरून ते मागे हटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
राजकीय संघर्ष हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग राहिला आहे. मात्र प्रत्येक पिढीमध्ये काही नेते असे असतात जे परिस्थितीला वेगळं वळण देतात. रोहित पवार सध्या त्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी भावनिक प्रसंगाला केवळ श्रद्धांजलीपुरतं मर्यादित न ठेवता प्रश्न विचारण्याचं धाडस दाखवलं. आज राज्यातील जनतेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. या घटनेचा शेवट काय होईल? तपासातून नेमकं काय समोर येईल? आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन सत्य उघड होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात रोहित पवार यांचं नाव चर्चेत राहणार हे निश्चित. त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भूमिकेमुळे निर्माण झालेलं राजकीय वादळ सध्या तरी थांबलेलं नाही. ही होती रोहित पवार यांच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारित सविस्तर आणि विस्तृत माहिती. महाराष्ट्रातील पुढील प्रत्येक हालचालीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे आणि या राजकीय कथानकाचा पुढचा अध्याय काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.